बरेच जण म्हणतात आजकालची लेकरं ही चांगली राहिली नाही, लेकरं ही वाईट वळणावर जात आहेत, लेकरं ही व्यसनाधीन होत आहेत. हे प्रत्येक जणाचं मत आहे. मलाही मान्य आहे की लेकरं वाईट वळणावर जात आहेत, लेकरं व्यसनाधीन होत आहेत. पण याचं कारण काय? याचं कारण जर म्हटलं तर दुःखाची गोष्ट बोलल्यानंतर वाईट वाटेल, पण आपली लेकरं वाईट मार्गावर जातात याचं कारणीभूत सुद्धा आपण मायबाप वर्गच आहे बघा. एक उदाहरण द्यायचं म्हटलं, किती रडून पडून नंतर फायदा नाही. लेकरू असं झालं, लेकरू तसं झालं. संत सांगतात वाहिला उद्वेग. या उद्वेगांना फक्त दुःखाची केवळ शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. जे कर्म तुम्ही कराल ते तुम्हाला भोगावं लागणार. कारण एक उदाहरण द्यायचं म्हटलं बघा, एक लेकरू लहानापासून मोठं होत असताना, लहान लेकरू म्हणजे एक जेव्हा त्याचा जन्म होतो ना, ते एकदम कोऱ्या कागदासारखं असतं बघा. त्यावर लिहिणारे कोण असतो? तुम्ही, आम्ही आणि आपला पूर्ण समाज. लेकरू बोलणं कोणापासून शिकते? जसं आपण बोलतोय तसं तो बोलतोय, जसं आपण वागणार तसं आपली लेकरं वागणार, आणि ज्या प्रकारचं वातावरण त्याच्या डोळ्यासमोर राहणार तशा प्रकारचीच आपली लेकरं सुद्धा घडणार. जसं आजकालच्या आपल्या लेकरांना संगत कशाची आहे? मोबाईलची, टीव्हीची. टीव्ही उघडा प्रेम, ॲडव्हर्टाईज उघडा प्रेम, मोबाईल उघडा प्रेम, मोबाईल मधली कोणती ॲप उघडा त्याच्यामध्ये चालवण्यासाठी त्यामध्ये प्रेम. मग आपली लेकरं म्हणतात मायबाप मरू दे तिकडं, मोह फक्त जगलं पाहिजे प्रेम. ही चूक कुणाची आहे? आपल्या लहान लहान लेकरांना आपण लहानपणापासून तेच जर शिकवत असेल, तेच पाहून जर आपली लहान लहान लेकरं मोठी होत असतील, आपली लेकरं मग म्हणतात ते मायबाप जाऊ दे तिकडं, हम दो हमारे दो माँ बाप को फेक दो. माय बापाला पाळायची कुणाची तयारी नाही आजकाल. अहो कुत्री पाळायलीत लोक, पण माय बापाला पोसणं गेली. इथपर्यंत आपली युवा पिढी ही बिघडलेली आहे. कारण जेव्हा एखाद्या माय बापाला नोकरी लागते, त्यांना किती पेमेंट असू द्या, पण त्यांचं लहान लेकरू असताना ते लहान लेकराला सोबत घेऊन जातात का ठेवून जातात? सोबत घेऊन जातात. पण जेव्हा लेकरा बाळांना नोकरी लागते ना, ते आपल्या मायबापांना घरीच सोडतात आणि स्वतः फक्त पती पत्नी आणि लेकरं जाऊन राहतात. कुणाचा नवरा वारलेला असे, ती म्हातारी आई घरी एकटं जेवण करून खाते, पण स्वतः लेकरू कुणी तिच्याजवळ येत नाही. याचं कारण काय हो? जेव्हा म्हणतात लेकरं काय लहानपणापासून पोटातूनच शिकून आली का खायचं नाही. जेव्हा लहान राहतो तेव्हा हात आपले चळचळ चळचळ कापतात, खाताना अर्ध सांडतो, नंतर खातो, तेव्हा आपली आई आपल्याला हातानं घास भरवते. आणि ज्या वेळेस आपले आई वडील म्हातारे होतात, त्यांना आपली गरज असते, त्यांचे खाताना हात चळचळ कापतात, आपण त्यांना फक्त पैसा पाठवतो आणि मोकळे होतो ना, आपण आपल्या परिवारासोबत तिकडं राहतोय. एवढं जर करायचं, संत म्हणतात तुका म्हणे मायबापे अवघी देवाचीच रूपे. संत सांगतात अहो मायबापांमध्ये भगवंताचं रूप आहे. पण ही गोष्ट लेकरांना कळेल केव्हा? जेव्हा तुम्ही त्यांना कीर्तनामध्ये कथेमध्ये आणसाल. आपण लेकरांना मोबाईल देतो, त्या मोबाईल मध्ये काय लावून देतो? कविता. आलू का चालू बेटा कहाँ गए थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारी, मम्मी ने प्यार दिया. हे सगळं ऐकून 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 आपली लेकरं मोठी होतात. हे सगळं प्रेम पाहू 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 आपली लेकरं मोठी होतात. आणि मग नंतर तशी वागायली की आपण म्हणतो लेकरू आमचं बिघडलं. देवा तू आमच्यासोबत काय केलं? देवानं केलं नाही. संत म्हणतात वाहिला उद्वेग. किती उद्वेग करून फायदा नाही, शेवटी भोगणे ते फळ संचिताचे. विठाल तुम्हाला जर लेकरं चांगले पाहिजे असतील, तुम्हाला कर्म चांगले करावे लागतील, म्हणजे संस्कार सुद्धा द्यावे लागतील. आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय घडले. याच्या मग कारण कोण? तर म्हणतात माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाप्पाचा बाप वाघ शिवबा माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझी जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. बापाचा बाप, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला.
छत्रपती शिवरायाकडली पुण्याई कुणाची? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पडाला तो बाप्पाचा बाप वाग शुभ जन्माला. बघा म्हणतात ना लेकरं जन्मल्या जन्मल्या चांगली किंवा वाईट नसतात. जसे संस्कार तशा प्रकारची लेकरं घडतात. लेकरांची यामध्ये चूक नाही. कारण आपल्या लेकरांना आपण संस्कार कोणते देतो? आपलं लेकरू साधारण सहलीला जरी चाललं, आपल्या संस्कारामध्ये मासाहेब जिजाऊंच्या संस्कारामध्ये किती फरक आहे बघा. आपलं लेकरू साधं सहलीला जरी चाललं, आपण लेकराला काय सांगतो? बाळा बसमध्ये बसताना बरोबर मध्यभागी बसायचं. म्हणजे ड्रायव्हरनं समोरून ठोकली तरी तुला काय होणार ना, आणि ड्रायव्हरनं मागून ठोकली तरी तुला काय होणार. लोकांचे मरुदे उचू दे तिकडं, पण तू जगला पाहिजे. हे आजकालच्या मायबापांची लेकरांना शिकवण आहे. पण मासाहेब जिजाऊंची शिकवण कशी? जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आला होता ना, सर्व सरदारांची बैठक बसली. जेव्हा प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान आला होता ना, तेव्हा सर्व सरदारांची बैठक बसली. सर्व सरदार मासाहेब जिजाऊ बसून, छत्रपती शिवराय बसून, सर्व सरदार छत्रपती शिवरायांना मासाहेब जिजाऊंना म्हणू लागले, राजा संकट फार मोठे राजा, म्हणून काही वेळासाठी का होईना तुम्ही थोडंसं लपून माघार घ्या, थोडं काही ठिकाणी लपून बसा. अहो आपल्या लेकरांसाठी आपल्याला वाटतं समाज मरू दे तिकडं, पण आपलं लेकरू जगलं पाहिजे. पण जेव्हा छत्रपती शिवरायांबद्दल सर्व सरदार असं म्हणून राहिले, तेव्हा आमच्या मासाहेब कडाडून बोला, काय म्हटलात? शिवबा केवळ आमचा एकटीचा पुत्र नाही. आपल्यासारखं म्हणत होतं ते स्वराज्य मरू दे तिकडं, ते प्रजा मरू दे तिकडं, तू जगला पाहिजे, तू लपून बस, ते बाकीच्यांचं काय हो. पण मासाहेब जिजाऊ म्हणतात, काय म्हटलात? शिवबा केवळ आमच्या एकटीचा पुत्र नाही, अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या आईने आपला पुत्र गमावला तर 72 पण मराठी स्वाभिमान गमावता कामा नये. हे संस्कार मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिले होते महाराज. म्हणून म्हणतात ना, गिरिशिखरी गिरिडा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिवीर हरा शिवाजी राजा, उगवला तारा तिवीर हरा शिवाजी गिरिशिखरी गिरडा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, उगवला 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 तारा तिवीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिवीर हरा गरजा शिवाजी, उगवला तारा तिवीर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिवीर हरा सुंदर शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. जोरदार करा सर्व. म्हणून म्हणतात ना, अहो संस्कार असे असल्यामुळं नाद करा, पण छत्रपतींचा नाही. कारण ते कोण आहेत? मर्द मराठ्याचं पोर जणू तलवारीची धार, मर्द मराठ्याचं पोर तलवारीची धार, त्याचं पोर जणू तलवारीची धार, त्याचं पोर जणू तलवारीची धार. नाद करू नका आमच्या वाघाचा, नाद करू नका आमच्या राजाचा. जिथं घुसत या मराठ्याचा, जिथं घुसत या मराठ्याचा पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा, जिथं घुसत या मराठ्याचा पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा, जिथं घुसत या मराठ्याचा पोर, पडतो या ढाल्या वाघाचा. मर्दानी वाघाची आमची रिचाल, कणखर छाती अन बोलला दे ढाल, जुबानी केला या जगाचा उद्धार, भगताचा दुश्मन कापी तर तर, अशी वाघाची डर काळी मिटून अन्यायाची जाळी, अशी वाघाची डर काळी मिटून अन्यायाची जाळी. दाही दिशा घुमत डंक माझ्या राजाचा, दाही दिशा घुमत डंक माझ्या राजाचा. जिथं घुसत या मराठ्याचं पोर, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा, जिथं घुसत या मराठ्याचं पोर, छाप पडतो या ढाल्या वाघाचा.
बाप पडतोय भरवाचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ज्यांचा नुसता पोवाडा ऐकायला तरी माणसाच्या अंगातलं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. एवढं व्यक्तिमत्व घडवणाऱ्या कोण होत्या? आमच्या मासाहेब जिजाऊ म्हणून म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. जर तुमचं लेकरू आपलं लेकरू आपल्या हिताविषयी दक्ष जागरूक आहे याची धन्यता कुणाला दिलेली आहे? माता आणि पित्यांना. कशामुळं? कारण संस्कार देणारे कोण आहेत? माता आणि पिता. म्हणून तुम्हाला जर लेकरं चांगली पाहिजे असतील तर आपल्या लेकरांना संस्कार चांगले द्या. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श कुणाचे राहिले पाहिजे? आपले संत सांगतात आपली लेकरं ही वाईट वळणावर गेलीत याचं कारण काय? व्यसनाधीनी झाली याचं कारण काय? तर सांगतात भगवंताच्या नामाचं अमृत सोडलं. अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवन के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया तूने जीवन गमा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको खो दिया जिसे पाना था उसको खो दिया पाना था उसको खो दिया. आपली लेकरं वाईट वळणावर गेली याचं कारण काय? अमृत छोडा भगवंताच्या नामाचा अमृत सोडलं आणि म्हणून दारू पिण्याच्या नादी आपण लागलेलो आहोत. कारण आपल्या लेकरांना संगत ही वाईट गोष्टीची झाली, चांगल्या गोष्टीची नाही. कारण बघा ना, इथून 4-5 किलोमीटरवर महिला नाचायचा कार्यक्रम असेल, आपली लहान लहान लेकरं आपण तिथं घेऊन जाणार. तिथं काय असतो? पाटलांचा बैलगाडा हे ऐकण्यासाठी आगबाय 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 हे ऐकण्यासाठी आपली लहान लहान लेकरं इथून तिथं घेऊन जाणार, पण गावातल्या गावात कीर्तनाला आणणार नाही. मग मोबाईल दाखवतो, टीव्ही दाखवतो, नाचणं पाहायला नेतो आणि एवढं करून आपण म्हणतो की माझी लेकरं वाईट मार्गावर गेली. तुम्हाला सांगते एवढ्या जगामध्ये जर त्यांना चांगली रस्ता दाखवण्याचं काम कोण करत असेल तर ते वारकरी संप्रदाय कीर्तन क्षेत्रामधून करतोय. आणि खंताची गोष्ट इथं आपण आपल्या लेकरांना आणत नाही. मला अभिमान वाटला आपल्या सर्व गावकऱ्यांचा. सुंदर सर्वजण इथं उपस्थित आहेत, आपल्या लेकरांना घेऊन उपस्थित आहेत. एवढं चांगलं जागरूक देवस्थान आपल्या गावामध्ये आहे. बाहेर गावून बाहेर जिल्ह्यामधून मी भरपूर नाव ऐकलेलं होतं आपल्या देवस्थानाचं. आज मी मला माझं स्वतःचं भाग्य समजते की साक्षात गौतम ऋषीच्या चरणी मला इथं कीर्तनरूपी सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. म्हणून आपल्या लेकरांना इकडे आणत जा, कीर्तन ऐकवत जा, चांगले संस्कार देत राहा आणि आपल्या लेकरांची संगत तपासून पहा. कारण म्हणतात ना, मित्रता हे फक्त बर्बाद करण्याचं काम नाही करत नाही, ती चांगलं पण काम करते. ते म्हणतात ना, कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है? अरे कौन कहता है कि दोस्ती बर्बाद करती है? निभाने वाला अच्छा हो तो दुनिया भी याद करती है. जसे माझ्या छत्रपती शिवरायांसोबतही संगत होती, पण कोणती होते शूर बाजिताना जी, काय सांगू त्यांची शिवभक्ती. नाव घेता संत नाजी, नाव घेता संत नाजी. घोड दुश्मनाचे माग फिरती, घोड दुश्मनाचे माग फिरती. सरदाराची लेखनी शोभती, सरदाराची लेखनी शोभती. शिवबाची आरती, माझ्या शिवबाची आरती. दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. दैवत छत्रपती आमचा दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. जोरदार टाळ्या. म्हणून अशा प्रकारे
चांगले संस्कार दिले, चांगली संगत ठेवली, त्यांना आपल्या लेकरांना संगत ही परमार्थाची ठेवा. म्हणजे आपली लेकरं वाईट वळणावर कधी जाणार, परमार्थाची ठेवा. म्हणजे शाळा वगैरे सोडून सगळं इथं आणून बसवा असा विषय नाही. तिकडं करता करता पण आपल्या संस्कृतीवर, आपल्या संतांवर, आपल्या भगवंतावर आपल्या लोकांचा विश्वास, आपल्या भगवंताचा आपल्या लेकरांचा विश्वास राहिला पाहिजे. आणि हीच काळाची गरज सुद्धा आहे. म्हणून आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श जर ठेवायचे असतील ना, हिरो हिरोईनचे नसावे. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवायचे असतील, छत्रपती शिवरायांचे ठेवा. आपल्या लेकरांच्या डोळ्यासमोर आदर्श ठेवायचे छत्रपती शंभू महाराजांचे ठेवा. आदर्श ठेवायचे असतील तर अहिल्यादेवी होळकरांचे ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असतील तर मासाहेब जिजाऊचे ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे तर रमाईचे ठेवा. आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असतील सावित्रीबाई फुलेंचे ठेवा. आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवायचे असतील त्या इंग्रजांना पळता भुई कमी करणार आमच्या महाराणी लक्ष्मीबाईचे ठेवा. जेणेकरून लेकरांना पुढं काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, ही प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि हे फक्त मुलांनाच नाही, मुलींना सुद्धा. मुलींना आपण आजकाल संस्कार कोणते देतोय? फक्त बाई तिकडं काय हो, तू फक्त चांगली दिस. म्हणजे चांगल्या नोकरीवाल्या पोरानं तुला पसंत केलं पाहिजे आणि कमी हुंड्यामध्ये तू लवकर, बरोबर ना? म्हणून एवढा आपला त्या मेकअपकडं चांगलं ते ब्रशनं पोतरू मेकअप करायलोय आपण. माझा हा विषय नाही की तुम्ही मेकअप करू नका, करा. सोला सिंगार आपल्यासाठीच दिलेलं आहे. तुम्ही नाहीत का पुरुष वर्ग करणार आहेत का? पण आपल्या या सौंदर्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्वाच्या सौंदर्याला जास्त सन्मान आपण दिला पाहिजे. म्हणून माता माऊल्यांना माझी विनंती आहे, तुमच्या मुलींना, आपल्या मुलींना चंद्रासारखं बनवू नका. कुणी यावर म्हणावं यू आर सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आपल्या मुलींना चंद्रासारखं बनवू नका. कोणी यावं म्हणावं तू किती सुंदर आहे. आपल्या मुलीला बनवायचं असेल त्या तळप त्या सूर्याच्या किरणासारखं बनवा. ज्यानं आकडी नजर करून पाहिली त्याची नजर क्षणात झोकली पाहिजे, तरच ती भारतीय महिला सुद्धा शोभते. असे संस्कार देऊन जर आपण आपल्या लेकरांना पुढे नेलं तर आपल्याला रडायची सुद्धा गरज पडत नाही. असे संस्कार कुठून येतात? चांगल्या संगतीमधून. मग संगत आपल्या लेकरांची कोणती आहे तपासून पहा. चांगल्या मित्राची आहे का दुसरा प्रकारचा मित्र आपल्याला मिळतो ना, तू पी मी पितो दोघं मिळून नालीत लोळू, हा दुसऱ्या प्रकारचा मित्र जो सगळीकडे सापडतो, जो पहिली स्वतःच्या पैशाने मित्राला पाचतो. अशा मित्रांच्या नादी लागून आपण आपलं जीवन बर्बाद करू नका. आणि माता माऊल्यांनो पुनश्च एकदा सांगते, व आईला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. किती रडून पडून फायदा नाही, किती उद्वेग करून फायदा नाही. शेवटी जर तुम्ही तुमच्या लेकरांना चांगले संस्कार दिले नाही, ही तुमच्या कर्माची फळे तुम्हाला भोगावं लागणार म्हणजे लागणार. बोला विठ्ठल. आपल्या कीर्तनाचा वेळ झालेला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा होती थोडं 10 मिनिटं पुढे घ्यावं, म्हणून मी पुढे घेतलेलं आहे. म्हणून शेवटी महाराज म्हणतात काय, वाईला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. मग यापेक्षा तुम्ही काय करा, तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा, कर्म चांगले करा, भक्ती चांगली करा, त्या भक्तीवर विश्वास ठेवा. आणि भक्तीवर एवढा विश्वास ठेवा की ठेविले आनंदी तैसेची राहावे, जिथे असू द्यावे समाधान. त्या भगवंताने ज्या प्रकारे ठेवले तशा प्रकारे राहा, मनामध्ये समाधान ठेवा. आणि हे कधी होईल? जेव्हा आपण करेल कोणती संकल्पावी माया संसाराची. म्हणूनच संत म्हणतात शेवटी एवढं करून जर तुमच्या जीवनामध्ये दुःख येत असेल तर ते काय करा, स्वतःच्या कर्माची फळं समजा. आणि सगळा जो संसार आहे तुका मने घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. सर्व जो भार आहे